शरण बाजूला जरी असलं आणि आपल्याला माहित असलं तरी ते शरण निघत नाही. ज्याची इच्छा पूर्ण करते ती देवी ते शरण मिळतं. आम्ही पहिल्यांदा दिशा मारतो, दिशावरती आम्हाला समजतं. बाजार पुलावरती गेली की आपल्या सीमेतून त्या सीमेत पोहोचली हा अर्ज एक वेगळा लावला जातो. तिकडे माहेरी पोहोचली ह्या निमित्ताने एक दुसरा एक अर्ज लावला जातो. शरण काढताना मला काय असा थकवा वगैरे काय वाटत नाही. तर पहिल्याच वर्षी जो 44 शरण निघाली त्यातली मी बऱ्यापैकी 40 एक तरी शरण मी स्वतः काढली. जिथे शरण लपवलेला असतो तिथे जाऊन आपली जो हे असतो काठी असते तिथे जाऊन तिथे थांबते आणि जरा जड झाल्यासारखे होते आणि मग ते शरण निघतं. माझ्या शरण करण्यासाठी एक अर्ज लावला जातो की शरण आता निघणार आहेत, कोणती व्यथा येऊ नये, काय होऊ नये यासाठी अर्ज लावला जातो. तिकडनं नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काच्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण एक थोडीशी अशी वेगळी व्हिडिओ करतोय. वेगळे म्हणजे आपण शरणे काढताना जी निशाणकाठी बघतो ती निशाणकाठी मित्रांनो आपलाच एक मित्र आहे गोळकोटचा, त्याचे वडील आणि तो ह्यांच्या म्हणजे एक आपण एक म्हणतो ना की वारसा तो चालत आलेला आहे. सो थोडक्यात आपण त्या गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत. कारण आतापर्यंत आपण बघतो की नुसती शरणं काढली जातात, पण त्याच्या पाठचा एक थोडक्यात इतिहास काय असतो ना ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तसंच आरस जे घालतात दादा त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या आधी त्यांच्या वडिलांकडे होते, त्यानंतर त्याचा दादा जे आरस घालायला लागलेले आहेत, आपण त्यांचा आरस बाजार पुलावर देखील ऐकतो. तर थोडक्यात आपण त्यांच्याबद्दलचा देखील इतिहास या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ मित्रांनो नक्की शेवटपर्यंत बघा. नक्कीच एक वेगळा असा इतिहास तुम्हाला व्हिडिओतून पाहायला मिळणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत गोळकोट येथील श्रीदेव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरी या मंदिरामध्ये. मित्रांनो, ह्या वर्षीचा शिमगोत्सव आपण खूप सुंदर प्रकारे बघितलेला आहे. आपण या शिमगोत्सवामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी एक्सप्लोर केलेल्या आहेत, परंतु बघू शकता मित्रांनो ही आहे निशाणकाठी आणि ही निशाणकाठी हे काका घेतात. तर आता काकांबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया, त्यांचा इथून मागचा इतिहास देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया. नमस्कार काका, थोडक्यात नाव सांगा तुमचं. रमेश गणपत खान आपले. आतापर्यंत थोडक्यात तुमचे जरा अनुभव सांगा आम्हाला. मी 36 वर्ष झाली शरण काढतोय. शरण काढताना 5 वाजता सुरुवात होते शरण काढायची. तर आम्ही पहिल्यांदा दिशा मारतो, दिशावरती आम्हाला समजतं की कसं कसं शरण कुठे कुठे आहेत काय ते. आणि तुमचे उपवास वगैरे असतात की? उपवास नाही, उपवास नाही तुमचे. उपवास नाही. आणि हे तुम्ही कधी म्हणजे किती वर्षापासून तरी? मला 36 वर्षापासून. 36 वर्षापासून तरी पण चालू आहे. हे तुमच्या माझ्या घरापासून चालूच आहे. घरापासून चालूच आहे, बरोबर. आणि आता दादा करतोय? हो, आता माझा मुलगा करतोय. बरोबर. एकंदरीत काय थोडक्यात तुम्हाला अनुभव, थोडक्यात तुमचे काय सांगाल, काय चांगले वाईट अनुभव? शरण काढताना मला काय असा थकवा वगैरे काय वाटत नाही. कारण आपण बघतो की भोईराज देखील असतील, ते देखील पालखी घेऊन अनुवानी पूर्णपणे संपूर्ण परिसर धावत असतात. तर त्याचबरोबर इथून ज्यावेळेला पालखी निघते त्यावेळेला देखील ते अनुवानीच असतात. आणि त्या नदीचे जे सगळे दगडगोटे असतात त्याच्यातून पण एवढं धावणं चालणं एखाद्या म्हणजे सहसा माणसाला ते थकवा जाणवतो. बट आपण कुठेतरी बघतो की हे सर्व गोष्टी करताना अंगावर काटा येणाऱ्या या गोष्टी आहेत. काय सांगाल थोडक्यात त्याबद्दल? देवीचा सुद्धा आम्हाला अनुभव होतो, असा थकवा वगैरे काय वाटत नाही. ओके. ह्या वर्षी तरी किती शरण मिळाली तरी काय? या वर्षी 25 शरण निघाले. आणि किती लपवली होती तरी पण? तरी 100 लपवली होती. ज्या वेळेला शरण मिळतात त्यावेळेला असा कुठला अनुभव आला की भाविक वगैरे तुमच्याकडे आलेत वगैरे काय बोला? ज्या वेळेला तुम्ही शरण वगैरे मिळतात त्यावेळेला भाविक वगैरे असं काय स्वतःहून तुमच्याकडे आलेत वगैरे असं काय अनुभव तुम्हाला आलेला आहे? हा, येतात ना भाऊ येतात. तर आता मित्रांनो आपण दादाकडे बोलूया, आशिषकडे. गेले 4 दिवस आपला शिमगा महोत्सव एकदम थाटामाटात आपला चालू होतोय आणि आमचा घराण्याचा वारस म्हणजे आम्हाला जी शरण काढण्याची जी देवीची काठी आहे ती आमच्या घराण्यापासून चालू झाली आहे आणि माझे बाबा सुद्धा ते चालू करतात आणि त्याच्यानंतर ती जबाबदारी माझ्याकडे आता सुपूर्द केली आहे. यावर्षी माझा पहिलाच वर्ष होता की शरण काढण्याचा मी जो प्रयत्न केला, तर पहिल्याच वर्षी जो 44 शरण निघाली त्यातली मी बऱ्यापैकी 40 एक तरी शरण मी स्वतः काढली. आणि एक म्हणजे अनुभव म्हणजे दरवर्षी मी बाबांसोबत फिरत असतो, तर त्याच्यामध्ये आपला जोच कालावधी असतो म्हणजे 5 ते 6 वाजेपर्यंत आपण शरण काढत असतो. त्याच्यानंतर शरण मिळत नाही 6 वाजल्याच्या नंतर. आणि कधी कधी असं काय होतं, माझा अनुभव असा आलाय की कधी कधी शरण मिळत नाहीत, म्हणजे 6 वाजून गेले आणि त्याच्यानंतर शरण मिळत नाही. मग देवीला आरज लावला जातो आणि त्याच्यानंतर मग त्या अर्जानंतर की आपल्याला काहीतरी शरण मिळतात. अशी भावकांची आणि ज्यांची इच्छा असते त्यांचीच इच्छा पूर्ण होते. जी शरण मिळतात, शरण बाजूला जरी असलं आणि आपल्याला माहित असलं तरी ते शरण निघत नाही. ज्याची इच्छा पूर्ण करते ती देवी ते शरण मिळतं. बरोबर. आता मी काय बोलतो, आतापर्यंत तुला काही चांगले वाईट अनुभव आलेले आहेत का थोडक्यात? ज्यावेळेस म्हणजे आता हे तुझं पहिलेच वर्ष बोलतोस, या वर्षी काय असे अनुभव आलेले आहेत का? आता आम्ही ज्यावेळेला व्हिडिओ करत होतो ज्यावेळेला तिथे, त्यावेळेला आम्हाला असं जाणवलं की म्हणजे आम्ही तुझ्या समोरच होतो ज्यावेळेला तू शरण शोधण्यासाठी तुम्ही पुढे होता आणि सडनली तुम्ही अचानक एका मोमेंटला जाऊन काठी जाऊन राईट साईडला किंवा डाव्या साईडला जाऊन
तुम्ही ठेवता आणि तिथे शरण मिळतं. हे एक आपण म्हणू शकतो कुठेतरी याच्या पाठी एक दैवी शक्ती आहे. काय सांगाल थोडक्यात? आता तर मला चांगलाच अनुभव आला असेल की आपण ज्या पारांगणात शरण जे निघतात तिथे तिथे देवीची पालखी आणि देवीची निशाण दोन्ही जड होतात. म्हणजे जिथं शरण लपवलेले असतात तर तिथे थोडी काठी जड होते आणि पालख्या जड होतात आपल्याला, आणि मग तिथं मग ते शरण मिळतं. आणि जशी आपल्या चारी दिशेला जे जे हे चारी दिशा ठरवलेले आहेत त्या चारी दिशांमध्येच ती शरण आपल्याला मिळतात. जर त्या चौफेरच्या बाहेर गेलं तर आपल्याला ते शरण मिळत नाही. बरोबर. कारण ज्या वेळेला पालखी पेटमापत जाते त्यानंतर पण आपण बघितलं की पहिल्यांदा आपण शरण काठी आणि पालख्या घेऊन इकडे जातो. आपण सगळ्यात पहिल्यांदा पाय धुण्यासाठी जातो. आणि ज्या दिवशी शरण काढण्याचा अभूतपूर्व सोहळा असतो त्यावेळेला पण आपण चारी दिशा फिरतो. त्याचं कारण कुठेतरी हेच आहे. म्हणजे ते चारी दिशा सोडवल्याशिवाय आपल्याला ते शरण गावत नाही. जोपर्यंत चारी दिशा पूर्ण सोडवून होत नाहीत त्याशिवाय तो सोहळा पूर्ण चालू होत नाही. जेव्हा आपण चारी दिशा पूर्ण सोडवून घेतो त्याच्यानंतर आपल्याला शरण गावत होता. या वर्षी असा एक चांगला अनुभव आला की पहिल्याच फेरीत आम्हाला की 44 शरण भेटली. नाहीतर आम्हाला पहिल्या फेरी जेव्हा होम आपला बद्रीचा होम लागतो तिकडे तर त्याला पहिले आपण फेरी मारतो त्याच्यानंतर शरण काढायला सुरुवात होते. अशा आमच्या 2 ते 3 फेऱ्या होतात दरवर्षी. पण याच वर्षी पहिलाच वर्ष असं आहे देवीच्या कृपेमुळे आम्हाला 44 शरण एका याच्यातच गावली, एका फेरीमध्येच गावली. बरोबर. दादा तुला आता काय ह्या वर्षी अनुभव आलेत का? म्हणजे शरण मिळाले त्याच्यानंतर कुठले भाविक वगैरे तुझ्याबद्दल पर्यंत काय आलेत किंवा असे काय अनुभव? हो, भाविक येतात, आमच्या पाया देखील पडतात. कारण की देवीचीच कृपा आहे की आमचं वारंवार चालत आलेला हा जो रीतिरिवाज आहे तो आम्ही तसाच पुढे चालत ठेवू आणि भाविकांची जी मनोकामना आहे जी पूर्ण करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. नक्की. पहिल्याच वर्षी निशाणी घेतली होती आपल्या पेटमाप मध्ये जे शरण काढतात तिथे. तर माझा अनुभव असा की मी पहिलं देवीच्या पाया पडलो, मनोभावना केली की या वर्षी माझं पहिलंच वर्ष आहे जी आतूनच म्हणजे जी पुढे चालवण्याची जी परंपरा आहे ती इथूनच सुरुवात होणार आहे. त्याच्यामुळे माझ्याशी तू पाठीशी राहा, मी असा जो कौल लावला देवीला आणि देवीने मान्य केला आणि मग आपल्याला भरपूर एवढी 44 शरण पहिल्याच वर्षी भेटली. आणि नक्कीच आपण भाविकांची इच्छा त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला शरण गावतील याचे प्रयत्न करू आपण नक्कीच. ह्याच्या पाठी कुठेतरी एक दैवी शक्ती आहे. दैवी शक्ती. आणि दरवर्षी आपल्याला वेगवेगळे अनुभव होतात. जी शरण लपवलेली असतात ती पुन्हा काढली जात नाही. त्याच्यामध्ये नारळ एक विडा ठेवलेला असतो आणि एक चिठ्ठी असते. ती चिठ्ठी आपल्याकडे त्या पुराचं पाणी जरी आलं तरी पुढच्या वर्षी आपल्याला देखील ते शरण भेटलं तरी त्या माणसाच्या इच्छा पूर्ण होते. आणि असं एकदा दोनदा झालेलं आहे जे शरण एका वर्षाने नाही 2 वर्षाने नाही भेटले ते शरण आपल्याला भेटलेलं आहे. हो, आणि त्याची भाविकाची इच्छा पूर्ण झाली. म्हणजे असे अनुभव देखील आलेले आहेत. माझा एक थोडक्यात प्रश्न आहे. आतापर्यंत आपण बघतो की या व्हिडिओच्या माध्यमातून एक लोकांपर्यंत पोहोचवतोय. बरेचसे भाविक आपण बघतो की चप्पल घालून कुठेतरी जवळ येत असतात. तुमचे पेटमापचे गोळकोडी सर्व सदस्य आहेत ते भरपूर त्यामध्ये जर पाठीवा तर थोडक्यात जर ह्याच्याबद्दल सांगा की हे कितपत योग्य आहे आणि ह्याच्या पुढे काय काळजी घेतली पाहिजे? सर्व भाविकांनी येत आहेत, चांगली गोष्ट आहे, आलंच पाहिजे. आपला शिमगोत्सव आहे, आपण नाही येणार तर कोण येणार, पण थोडीफार काळजी घेतली पाहिजे. आपल्याला थोडक्यात जरा एक संदेश आहे. कारण मी वारंवार बघतोय कारण खूप बिचारे प्रयत्न करतात पाठीवा तरी पण पब्लिक तेवढं कंट्रोल होत नाही. काय सांगाल थोडक्यात संदेश? आता तिथे शरण काढताना असा एक प्रॉब्लेम होतो की धक्काबुक्की भरपूर होते. त्याच्यामुळे काय होतं या वर्षी पण थोडा प्रॉब्लेम झाला की काठी बेंड होण्याची शक्यता असते. मग परत शरण भेटत नाही आणि त्याच्यामुळे भाविक असतात ते चप्पला घालून येतात. मग आपल्या देवीला चप्पल पण चालत नाही आणि गुलाल मुक्त आपला शिमगा आहे. चप्पल तर अजिबात कुठल्याच, आम्ही आता उन्हात तानातून फिरत असतो पण चप्पल आमच्या पायात नसते, कुठल्याच भोईंच्या पण नसते आणि आमच्या जे निशाणी घेतात त्यांच्या पण पायामध्ये नसते. आणि देवीचे खेळ आहेत त्यांच्या पण पायात चप्पल कधीच नसते. जो आपला रंगपंचमीला जो शिपणा होतो त्याच्यानंतरच जे आपले खेळ असतात ते चप्पल घालायला सुरुवात करतात. पण चप्पल घेऊन आपल्या इथे कोणीही जात नाही. कारण मी हा प्रश्न का केला मुद्दाम, कारण बराच मी जवळजवळ 2-1 वर्ष हा शिमगा अनुभवतोय जवळ. त्यामुळे बऱ्याचदा असं लक्षात येत होतं की असं काही गोष्टी घडतायत, त्यामुळे बरेच त्रास होतो. त्यामुळे शरण काढताना देखील बऱ्याचदा त्रास होतो. हो, ते शरण काढताना म्हणजे आता जर शरण मोकळं जर समोर असेल तर आपली काठी फिरवताना कुठेही त्रास होत नाही. पण जेणेकरून जशी गर्दी झाली तर आम्हाला काठी पण फिरवता येत नाही आणि धक्काबुक्की जास्त होते. मग तिथे दगड गोटे भरपूर असतात त्याच्यामुळे त्रास होतो भरपूर. बरोबर. भाविकांनी ती काळजी घेतली तर खूप अत्यंत बरोबर. सागर, एक साधा प्रश्न विचारतो की आता पहिले तात्या आरस घालायचे आणि आता तू सगळीकडे आरस घालते, तर एकंदरीत कसा तू शिकलास किंवा तुझी सवय कशी काय झाली, तर कसं काय नक्की? जे बाबा जसा अर्ज लावायचा तो हळूहळू जसा वारंवार लावून कसं लावायचं, कुठच्या सीमेवर कोणता अर्ज लावायचा ही माहिती घेऊन मग अर्ज लावायला मी थोड्यात सुरुवात आता 1-4 वर्षापूर्वी सुरुवात केलेली आहे. प्रत्येक सीमेवर वेगळा अर्ज असतो? हा, प्रत्येक सीमेवरती जाण्याचा अर्ज वेगळा, चरावरचा अर्ज वेगळा. आपल्या बाजारपुलावरती गेली की आपल्या सीमेतून त्या सीमेत पोहोचली हा अर्ज एक वेगळा लावला जातो.
तिकडे माहेरी पोचली ह्या निमित्ताने एक दुसरा एक अर्ज लावला जातो. तिकडे शरण करण्यासाठी एक अर्ज लावला जातो की शरण आता निघणार आहेत, कोणती व्यथा येऊ नये, काय होऊ नये यासाठी अर्ज लावला जातो. तिकडनं पालखी निघते वेळी पण अर्ज हा वेगळा लावला जातो की की आता माहेरातून सासरी निघालेली आहे, या उद्देशाने लोकांना समजण्यासाठी हा अर्ज लावला जातो. बरोबर. आता मी एक आवर्जून बघितलं की ज्यावेळेला आपली पालखी दोन्ही पालखी ज्यावेळेला बाजारपुलावर पोहोचतात त्यावेळेला खास आरज ऐकण्यासाठी अखंड चिपळूण तसंच पेटमाप गोळकोट आपले जे सर्व भाविक आहेत ते त्या ठिकाणी जमलेले असतात. ह्या वर्षीची गर्दी बघून थोडक्यात काय सांगाल? आता कसं म्हणाल तर रीलच्या माध्यमातून आता प्रसार आपला चांगला प्रकारे झालेला आहे. आणि कसं आपली देवी ही माहेरात जायला निघालेली असते, त्यामुळे पूर्ण गोळकोट पेटमाप हा आपला ते देवीला नेण्यासाठी पेटमाप पूर्ण आलेला असतो. तसंच गोळकोट हा देवीला सोडण्यासाठी हा निघालेलाच असतो. तसंच भाविक प्रत्येक असा बाजारपेठ दुसऱ्या गावातून लोक आलेली की देवी आपली जातेवेळी कसं ही निदर्शन येते हे बघण्यासाठी असतं. त्या प्रकारे मापात आपला सीमेवरती पालखी आपण देतो आपण त्याच्याकडे. त्यामध्ये कसं त्यांच्या मार्फत आपल्याला चांगल्या प्रकारे योगदान मिळतं, चांगल्या प्रकारे सहकार्य मिळतं आणि ते पाहण्यासाठी अनोखा दृश्य मिळतो बघण्यासाठी. त्या निमित्ताने सर्व पब्लिक जमा झालेलं असतो. बरोबर. आणि अजून एक बोलायचं होतं की आता आपल्या देवीला जगभरातून लोक येतात तिथं बाया पडायला किंवा मानतात आपल्या देवीला, आणि तुम्हाला तो देवीचं वर्षभर तुम्ही तिची सेवा करतात, एकदम जवळून तिचे धार्मिक कार्य करता, तर एकंदरीत तुम्हाला काय अनुभव वाटतो की आपल्या शिमग्याला एवढी गर्दी होते किंवा कार्यक्रम असतो देवी जगभरातून लोक येतात आणि तुम्हाला एक चांगलं भावना असेल किंवा काय तुम्ही कायम देवीच्या सोबतच असता? म्हणजे देवीचं म्हणजे कसं आता साक्षात्कार झालेलाच आहे. प्रत्येक वेळेला कोणतं काही झालं तरी भावना निर्माणच होते. आता प्रत्येक आपण कसं शिमगा नवरात्र उत्सव ह्या वेळेला कसे धार्मिक कार्यक्रम केल्यामुळे ते चांगल्या प्रकारे योगदान मिळतं. तसेच लोक भाविक कसं दर्शनाला बाकीच्या वेळेला आपल्या मंदिरात कसं बाहेरूनच दर्शन मिळतं, आतमध्ये काय प्रवेश नाहीये. पण ज्या वेळेला काही कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम केले जातात त्यावेळेला दर्शन आतमध्ये मिळालं जातं, त्यामुळे भाविक लोक जास्त येतात. त्यामुळे जो सहवास मिळतो की देवीच्या चरणाला दर्शन घेण्याचं ते सुख त्यावेळेलाच मिळालं जातं. ह्या शिमग्याच्या निमित्ताने कसं देवीच्या पायाजवळ एकदम डोकाने व्यवस्थित आकर्षण चांगल्या प्रकारे मिळालं जातं. कारण मी पण बघतो बऱ्याच ठिकाणी आम्ही पण फिरतोय त्यावेळेला असं गाभाऱ्यात काय काय वेळेला शूटिंग करायला पण परमिशन, पण इकडे बघतोय की आपल्याला दर्शन शांतपणे व्यवस्थित घेता येतं. ही एक म्हणजे भाविकांसाठी खूप मोठी बाब आहे. आणि आता शिमग्यात दादांना पण मागाशी मी तेच बोललो की काही गोष्टी अशा घडतात, त्याबद्दल तुम्ही थोडक्यात काय सांगाल? की शरण काढताना तुम्ही देखील असता सोबत, तुम्ही देखील आमच्या फुटेजमध्ये बऱ्याचदा असता, तुम्ही पण तेच बघता की वारंवार सर्वजण चपला वगैरे घालून येतात, काय संदेश द्याल सर्वांना? तसं चपला घालून शरण काढणं म्हणजे कसं होतं, आपण एखाद्या भाविकाने श्रद्धेने शरण लपवलेलं असतं. बरोबर. एखाद्या श्रद्धेने लपवलेलं असतं, त्यात काहीतरी निदर्शन आलेलं असतं की देवीची महिमा, की त्यामध्ये काहीतरी रूप दडलेलं असतं, तेव्हा ते शरण मिळालं जातं. पण एखादा भाविक जर चप्पल घालून त्यावरतून गेला तर शेवटी कसं आपण एखाद्यावरती पाय दिल्यावर कसं होतं, तसं शेवटी त्या शरणाचं पण हे आहे, ते पावित्र्य थोडंफार काहीतरी कमी जास्त होण्याची शक्यता होते. मग तो काहीतरी घोळ असा व्यक्तिगत काहीतरी झाल्यासारखं असं होणारच. मग ते कोणाला तरी काहीतरी निदर्शन येतं, म्हणजे शरण मिळणं कमी होणं किंवा काहीतरी निदर्शन, मग परत देवीला गारणं घालावं लागतं की काय असेल ते, कुणाकडनं काय चूकबुक झाली असेल ती तूच माफ करून घे आणि काय ते पुढचा कार्यक्रम व्यवस्थित व आनंदाने पार पाडू दे, यासाठी पुन्हा शरण असा अर्ज लावला जातो. बरोबर. आता हे जे शिमग्याचे 3 दिवस असतात ते 3 दिवस तुम्हाला कंटिन्यू आता गारणं घालावं लागतं, त्याबद्दल मग तुमची थोडक्यात कसं काय, म्हणजे उपवास वगैरे किंवा कसं काय, तुम्ही एकंदर तुमचं दैनंदिन नियोजन काय असतं ह्याच्या आधी? नाही, असं काही नाही की उपवास धरायलाच पाहिजे असं नाही. फक्त शिमगा जो चालू होतो तो संपेपर्यंत चप्पल घालण्या विषयच नसतो, काहीच नाही. कारण चप्पल घालून देवाच्या पुढ्यात जाणं हे नाहीच, अयोग्यच आहे. पूर्ण देवाचा पूर्ण ह्याचा अपमान झाल्यासारखंच होतं. त्यामुळे असं काही निदर्शन काहीच नाही. आणि आपण इकडे खास बघतो, म्हणजे मी माझ्या मते फार कमी ठिकाणी असं बघितलंय की पालखीनं भोई खांदा मारतात. ते म्हणजे गोळकोटला तर आपण बघतो की भोई खांदेकरी असतात, त्यानंतर आपण भैरीला पण निखिल माझ्या मध्ये भैरीच्या वेळेला पण ना तिकडे म्हणजे काय काय ठराविक ठिकाणीच असं आहे. तर काय इथली थोडक्यात म्हणजे असं काय खासियत सांगाल की ह्या ठिकाणी आपल्याला भोई पाहायला मिळतात खांदेकरी म्हणून? आपलं कसं देवीचं कारण आहे की भोई हा समाजांचा पालखी मिरवणूक म्हणजे पालखीचा कार्यक्रम पहिले शिवाजी महाराजांच्या काळात त्यावेळेला पण भोयांना हा स्थान पालखीचाच मिळायचा. कोणाची एखादी डोली न्यायची झाली किंवा राजे महाराजांना कोणाला न्यायची झाली तरी पण पालखीतूनच नेली जायची. त्यासाठी कसं भोई समाज हाच निवडला जायचा उत्तम दर्जामध्ये. आणि आता पण त्या भोई समाजातर्फे पालखीची मिरवणूक ही निघाली जाते. बरोबर. आता ओव्हरऑल एकंदरीत या शिमगोत्सवाबद्दल काय सांगाल? आज आपले शिमगोत्सवाची सांगता झाली, एकंदरीत सोहळा कशा प्रकारे पार पडला, तुमचं मत थोडक्यात सांगा. आता शिमगा तसं म्हणाला तर पहिल्या दिवसापासून व्यवस्थित सगळ्यांनी साथ दिली, सगळ्यांपासून काय चांगलं काय योगदान मिळालं, आपलं सगळं व्यवस्थित आनंदरित्या पार पडलं, अशा प्रकारे चांगल्या प्रकारे पार पडलं आहे. धन्यवाद.